नमस्कार. एमसीएन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता जी लोकसभेची निवडणूक आहे ती तर प्रत्यक्ष सुरू झाली. पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. आज अनेक ठिकाणचा प्रचार संपलाय, म्हणजे जो पहिल्या टप्प्यातला आहे. आणि परवा शुक्रवारी मतदान आहे. त्यामुळं ही जी निवडणूक, ही जी रंगत, त्यावरती चर्चा करणार आहे. तुम्हाला काल प्रॉमिस केलं होतं विदर्भातल्या जागातल्या ज्या हाय व्होल्टेज फाईट आहे त्याच्यावरती बोलणार आहे. आणि त्याच्यावरती अचूक विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत संजय वरकड सर आहेत, की ज्यांना आपण सगळे ओळखतात, ज्येष्ठ पत्रकार आहे आणि एमसीएन न्यूजचे सल्लागार संपादक आहे. सर, आपल्या स्टुडिओत स्वागत आहे. सर, सगळ्यात पहिलं काल आपण विदर्भाबद्दल बोलणार होतो, पण विदर्भात ज्या सगळ्या फाईट्स होत आहेत त्यावरती जी सगळ्यात आहे नवनीत राणाची, त्यावरही बोला. पण एक वेळ विदर्भाच्या परिस्थितीबद्दल कसं सांगाल, काय सांगाल? नक्कीच. आता पहिल्या टप्प्यामध्ये जे विदर्भात मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जागा अर्थातच नागपूरची आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने कंबर कुसलेली आहे. आणि असंही म्हटलं जात होतं की नितीन गडकरींचं जेव्हा पहिल्या यादीमध्ये तिकिटामध्ये नाव नव्हतं आलं त्यावेळेस महाविकास आघाडीने बरंच त्यांच्यावर तोंडसुख घेतला असंच आपण म्हणू. एवढ्या मोठ्या नेत्याचं नाव पहिल्या यादीत का नाही? राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले भारतीय जनता पक्षाचे, मग त्यांना पहिल्या यादीत का नाव दिलं नाही त्यांचं, असं एक चर्चा घडून आली. अर्थात तो एक आयतं कुलीत ज्याला म्हणतो ते विरोधकांना मिळालं होतं आणि त्याचं पूर्णपणे भांडवल विरोधी पक्षाने केलं होतं. इतकं सगळं असलं तरी नितीन गडकरींचं आजचं आणि कालच्या भाषणामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे एक उल्लेख केला की काँग्रेसची जी मंडळी माझ्याकडे इतकी वर्ष काम घेऊन येत होती ते सगळे आता माझ्या विरोधात प्रचार करतात. हा झाला एक प्रचाराचा भाग असतो. शेवटी नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षामधलं असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना सगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काय म्हणतो त्याला स्वीकारार्हता ज्याला म्हणतो आपण, ऍक्सेप्टन्स ज्याला म्हणतो, जो मोदींना आपण सुद्धा नाहीये ती स्वीकारार्हता अटल बिहारी वाजपेयी नंतर विकासाच्या मुद्द्यावरती अटल बिहारी वाजपेयी यांना इतर पक्षाच्या लोकांनी भरपूर विरोधात काम जरी केलेलं असलं तर अटल बिहारी वाजपेयींची एक प्रतिमा अशी होती की त्यांच्या बाबतीमध्ये पंडित नेहरूंपासून तर आतापर्यंतच्या सगळ्या राजकारण्यांनी एक अशी भूमिका घेतली होती की अटल बिहारी वाजपेयी विरोधकांना पण समजून घेतात आणि आपली भूमिका मांडताना ते कुठलंही काय म्हणतात कसूर सोडत नाही. तीच भूमिका अर्थात नितीन गडकरींच्या बाबतीत आहे. आणि मला असं वाटतं की जमेची बाजू आहे त्यांची. त्यामुळे विरोधकांनी किती जरी प्रचार केला पहिल्या टप्प्यामध्ये तर आपण काही आज निकाल सांगणं बरोबर नाही. पण आजचे जे रिपोर्ट आहे ते नितीन गडकरी यांचं पारडं अतिशय त्यांना झुकतं माप आहे असं सध्याची परिस्थिती आहे. इतर ज्या जागा आहेत तिथं फार या पहिल्या टप्प्यामध्ये नवनीत राणांची जागा जर आपण बघितली ती तर तिथं वाद झालेला आहे आणि प्रचंड वाद झालेला आहे, त्याच्यावर आपण बोलूच. परंतु प्रतिमा धानोरकरांच्या बाबतीमध्ये विजय वडेट्टीवारांच्या कन्येने पण तिथं प्रयत्न करून बघितला आणि ती एक लढत आहे की जिच्याकडं सगळी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर प्रतिमा धानोरकर आणि त्यांच्या विरोधातल्या उमेदवारांचं काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. बाकी असे चर्चेत असलेले मतदारसंघ, रामदास तडसांचा एक आत्तामध्ये सुषमा अंधेरेंनी पत्रकार परिषद घेऊन जो आरोप केला होता त्यामुळे तिथं तो एक फार महत्त्वाचा विचार करावा लागणार आहे की तिथं काय होतं ते. तिथं अटीतटीची लढत होईल असं आत्ता सध्या बोललं जाते. मला असं वाटतं रामदास तडस यांच्या मतदारसंघाविषयी आपल्याकडे पण जी माहिती आहे तर ती आपण जरा शेअर करावी, म्हणजे मग मी अमरावतीच्या जागेवर नाही. तुम्ही तो उझरता उल्लेख केला वर्ध्यामध्ये जे सगळं झालंय की रामदास तडस आणि त्यांच्या सुनेचा जो विषय 2 दिवसापूर्वी मांडला गेला होता त्यामुळं तो मतदारसंघ अचानक चर्चेत आला. तिथली लढत जी आहे ती होती तिथली जी लढत आहे ती तेली व्हर्सेस कुणबी अशाच एका पद्धतीनं बघितल्या जाते. आणि तसं ते दोन्ही पण तुल्यबळ मतदारसंघातली समाज आणि ते सगळ्या त्या लढतीकडे बघितलं जातं. आणि त्यामुळं ती ज्या जसं तुम्ही नितीन गडकरी निवडून येऊ शकतात, म्हणजे त्यांचं मताधिकी जास्त असेल किंवा तिथं त्यांच्या बाजूने कल आहे किंवा सगळ्यांना घेऊन चालणार नेता आहे तर बाकीच्या लढतींबद्दल बोलताय. तशी इथल्या बाबतीमध्ये आज सांगणं कोण जड आहे कोण काही हे नाही, पण तिथली लढत टप होती आणि सारख्या पद्धतीनं तिकडं जी आहे ती लढत सुरू आहे. त्याचबरोबरची जी याच्यातली जी विदर्भातली सगळ्यात जी चर्चेची लढत ठरतीये जिच्याबद्दल मला तुमच्याला खूप विचारायचं आहे ती आहे नवनीत राणांची. कारण त्याच्यामध्ये नवनीत राणांनी काल एक वक्तव्य केलं आणि सगळीकडे एकदम त्या वक्तव्याचा गवगवा झाला किंवा वक्तव्याची चर्चा आली की मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका, फुगा फुटेल. आणि कारण मागच्या वर्षी येऊन झेंडा काढून गेले होते, निर्दलीय उमेदवार होते मी, असे शब्द होते त्यांचे, म्हणजे अपक्ष असताना निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी सारवासारव केली आणि मोदींची हवा कालही आहे, आजही आहे, उद्याही राहील असं म्हणावं लागलं. पण मोदींची लाट आहे त्या लाटेवरती बोलणारे किंवा लाटेच्या याच्या जाणारं आणि ते काही भाजपच्या लोकांनाही काही आवडलं नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त चर्चेची सीट असणारी आणि सगळ्यात दुसरी त्यासाठी की बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात युती धर्म न पाहता दिनेश बुप सारखा एक उमेदवार दिलाय प्रहारनं. आणि त्यामुळे ती जी लढत आहे
ती खूप रंगात आहे. काय सांगाल त्या लढतीबद्दल? नाही, या लढतीमध्ये आणखीन एक महत्वाचा फॅक्टर येतो म्हणजे आडसुळांचा फॅक्टर अतिशय महत्वाचा याच्यामध्ये ठरणार आहे. कारण आडसुळांनी आजही नवनीत राणेंनी प्रचार संपता त्यांच्या चिरंजीवाची घरी जाऊन 15 मिनिटं भेट घेतली आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की राजकारणामध्ये कोणी शेवटपर्यंत मित्र किंवा शत्रू असू शकत नाही, परंतु आनंदराव आडसुळे यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणे यांचं काम करणार नाही. आनंदराव आडसुळे हेच मागच्या वेळेस फक्त 36,000 मतांनी तिथं पराभूत झाले होते, त्यामुळे हा फार मोठा फॅक्टर आहे. दुसरीकडे बच्चू कडू मागच्या वेळेस अत्यंत न्यूट्रल भूमिका होती या सगळ्या निवडणुकीमध्ये. त्यांनी काही नवनीत राणाला फार विरोधही केला नव्हता, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये बच्चू कडूंनी सुद्धा रणसिंग फुंकलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे, भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी एडी चोटी का जोर ज्याला म्हणतो आपण तो लावला होता आणि नवनीत राणांना आपल्या सिंबलवर तुम्ही उभं करूच नका असा आग्रह धरला होता. त्यामुळे नवनीत राणांनी आतापर्यंत असं पक्षच उरला नाही ज्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी पंगा घेतलेला नाही. त्यानंतर त्यांचे ते साडी वाटपाचं प्रकरण पण प्रचंड अंगावर आलं आणि ते 17 रुपयाच्या साड्या वाटल्या का हे सुद्धा टीकेचं लक्ष त्यांना करण्यात आलंय. इतका असून सुद्धा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठं तसू बरंही कमी व्हायला तयार नाही. कारण सेल्फ कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट आहे त्यात तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच हिमतीनं मतदारांना सामोरं जात आहेत. जिथं जिथं विरोध आहे तिथं तिथं त्या 2 पावलं मागे येण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे. असं असलं तरी अनेक जणांचा विरोध हा नवनीत राणांना प्रचंड मोठा अडथळा ठरू शकतो. त्याच्यामुळं ती सीट नक्कीच धोक्यात आहे असं आज आपण म्हणू शकतो पहिल्या टप्प्याचं. कारण जसं आपण गडकरींच्या बाबतीत बोललो तशी ही एक सीट अशी आहे की जी प्रचंड धोक्यात आलेली सीट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल महायुतीची. आणि तिथं एकच फॅक्टर नाही, अनेक फॅक्टर असे आहेत की जे फक्त राणांच्या विरुद्ध काम करतायत. एके बाजूला राणा विरुद्ध सगळे फॅक्टर. मग आता राणांना प्रश्न पडला असेल की आपण जो पंगा घेतला होता उद्धव ठाकरेंसोबत की हनुमान चालीसाचा तो विषय असेल की मी तुमच्या घरी तिथं मातोश्री हनुमान चालीसा वाचू वगैरे, त्याच्यावर राज ठाकरेंनी पण टीका केलेली होती. त्यामुळे हा सगळा अंडर करंट तिथं जे छोटे छोटे कार्यकर्ते मनसेचे असतील, जे काही थोडी ताकद असेल त्यांना पण एक मेसेज गेलेला आहे की आपण नवनीत राणाच्या विरुद्धच काम करायला पाहिजे. त्यामुळे नवनीत राणा ह्या एकाकी पडलेल्या आहेत आणि त्या एकाकी लढत आहेत अशी आता परिस्थिती आहे. येदारातली अजून एक लढत यवतमाळमधली की तिथं भावना गोळींचं तिकीट कापल्या गेलं आणि राजश्री पाटीलच्या नाट ऐन वेळेवरती उमेदवारी दिली. हेमंत पाटलांच्या मेसेज आहे त्याच्यावरती तिकडे कसं बघतं? नक्कीच आता भावना गवळींची आता समजूत काढली असंच ते बातम्या ज्या आल्यात की अखेर भावना गवळी यांची समजूत काढण्यात एकनाथ शिंदे यांना यश असं बातम्या सगळीकडे आल्या. तर समजूत काढली म्हणजे नेमकं काय झालं याचा विचार नक्कीच करावा लागेल. भावना गवळीचं तिकीट का कापलं याचंही काही त्यांना स्वतःलाच कळत नाही की मला तिकीट का दिलं नाही. खरं म्हणजे त्यांनी तर सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या राखी बांधून आल्या होत्या आणि त्याची खूप चर्चा झाली होती. त्याच्यामुळं तिथं त्या असं आहे की तुल्यबळ लढतीमध्ये सुद्धा त्या निवडून येतील अशी शक्यता होती. दुसरीकडे राजश्री पाटील या उमेदवार म्हणून मेरिटवर जर बोलायचं तर भावना गवळी इतक्या चांगल्या जरी असल्या तरी करेक्ट नव्हतं. कारण त्या सतत हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटलांसाठी त्यांचे जे पती आहेत त्यांच्या ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा जो मतदार आहे ज्यांनी त्यांना निवडून दिलं होतं तर त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्या हिंगोलीमध्ये सतत कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचं माहेर जरी तिकडचं असलं यवतमाळ जिल्ह्यातलं तरी तिथं त्या काही सक्रिय नव्हत्या. त्यामुळे अचानक त्यांना तिथं पाठवण्यात आलं आणि आता काय लेकीला मदत करणारच माहेरची लोक म्हणून त्यांनी भावनिक प्रचार सुरू केलेला आहे. तो भावनिक प्रचार कितपत कामाला येतो हे आजच्या घडीला सांगणं कठीण आहे. कारण तिथं सुद्धा निवडणूक प्रचंड अटीतटीच होणार असं दिसतंय. म्हणजे काही त्या 2 जागा सोडल्या तर बाकी ज्या विदर्भातल्या जागा आहेत त्यातलं एक अंदाज लक्षात येतो, कल लक्षात येतो. पण सुधीर मुनगंटीवारांची आणि धानोकरांची जी निवडणूक आहे ती पण टफ होईल असं बोलला तर तुम्ही कसं बघता? नाही, त्या निवडणुकीकडे सुद्धा सगळ्या राज्याचं लक्ष प्रचंड लागलेलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आता जो प्राथमिक अंदाज आहे की तिथून नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा सुरुवात करताना तो फॅक्टरच होता की पहिल्या टप्प्यात तिथं मतदान होणार आहे. त्यामुळे त्यांनी तिथून सुरुवात केलेली आहे. आज किती जरी काही जरी बोलत असले तर सुधीर मुनगंटीवार विन सिच्युएशन मध्ये अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि अजून एक ते हे करावं लागेल की अमरावतीमधली जी लढत आहे तिथं आनंदराज आंबेडकर पण उभा आहे. त्याचा तो एक प्लस या सगळ्याच्यातल्या ज्या लढती आहे तिकडच्या त्या जरा खूप म्हणजे काय म्हणता येईल ना त्याच्यात की तिथं प्लस मायनस मध्ये काय होतंय सध्या की आपण जे उद्यमान खासदार आहे त्या आधी पहिली गोष्ट तर मागच्या वेळेस त्यांनी शरद पवारांचा जर मला सपोर्ट नसता तर मी खासदार होऊ शकले नसते. त्यांचं भाषण आता जाहीरपणे सगळीकडे फिरता येते. त्यामुळे त्याचा फायदा किती होणार आणि त्यांना नुकसान किती होणार हा पण त्यांनी आता विचार करायची वेळ आली. त्यामुळे प्लस आणि मायनसच्या गणितामध्ये तिथं आपण जसं म्हटलं की मतांची विभागणी जी सगळी होती आहे ना ती नवनीत राणांना प्रचंड घातक अशी विभागणी होणार आहे.
हा नक्की, म्हणजे आज प्रचार संपला आहे पहिल्या टप्प्यातला सगळ्या भारतातला, आणि निवडणुकीला आता शुक्रवारी काही ठिकाणी मतदान पार पडतंय. निवडणूक जोशात आहे आणि सगळीकडे ज्या सगळ्या जागांची चर्चा सुरू झाली आणि विदर्भात गेल्यावर ज्या 4 जागा महत्त्वाच्या आठवतात त्याच्यावरती आपली चर्चा झाली. नितीन गडकरी निवडून येतील यासाठी कोणी सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये, कारण त्यांची ती भक्कम स्थिती आहे, स्वतःचा मतदारसंघ आहे आणि त्यांनी केलेलं विकासाचं काम आहे. त्यांनी कधी पक्षभेद असा केला नाहीये, त्यामुळे त्यांना ती शीट आहे ती हे करता येणार आहे. पण त्यानंतरचा जो पुढचा टप्पा निवडणुकांचा आहे तोही महत्त्वाचा असणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या ज्या टप्प्यातल्या जागा आहे त्या सगळ्या टप्प्यातल्या जागांकडे बघता आता जी चर्चा सुरू होईल तर ती त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा आहे की त्या महत्त्वाच्या असतील, की विदर्भ झाल्यानंतर 26 तारखेला मराठवाड्यातल्या पण काही जागा आहेत दुसऱ्या याच्यामध्ये. हा, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यामधली 26 तारखेची जी जागा आहे ती परभणीची जागा. परभणीच्या जागेवरती जर बोलायचं तर ती एक जागा आणि खूप चर्चेची निवडणूक ठरती परभणीची, कारण त्याच्यामध्ये अर्धजणांचा मुद्दा आहे की जानकरांना बाहेरून लादलं गेलंय. जानकरांचं म्हणणं आहे की त्याच्यामागे ओबीसी आणि धनगर एक मोठी वोट बँक आहे आणि ती जी जागा आहे ती याचे बंडू जाधव आहे आणि तो जो बंडू बॉस वर्सेस जानकर बॉस असा जो मोठा सामना सध्या सुरू आहे आणि ती एक मोठी निवडणूक आपल्याला त्या टप्प्यातली दुसऱ्या टप्प्यातली म्हणता येईल. आणि त्या निवडणुकीवरती पण आपलं त्या जागेवरती पण आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. आणि परभणीला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने खूप प्रेस्टिज पॉईंट केलेला आहे की 20 तारखेला नरेंद्र मोदींची परभणीमध्ये सभा पण होणार आहे, त्याच्यामुळे ती जागा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हो, त्या जागेवरती त्या जागेचा पण आपल्याला त्याच्या जागेवरती चर्चा करावं लागेल. पण सर, मी आत्ता सगळ्यात लेटेस्ट ज्या जागेवरती परत आपल्याला एकदा बोलावं लागेल की त्या जागेवरती रोज काही ना काही घडतंय आणि त्या जागेची रोज आपल्याला त्या जागेत चर्चा करावं लागेल की ज्या 2 जागांमध्ये आहे, एक ती ठाण्याची जागा आहे. ठाण्याच्या जागेवरती उमेदवार कालपासून कोण काय आणि वेगवेगळे नावं समोर यायला लागले अचानक ठाण्याच्या. आणि एक जी जागा आहे ती रोज जी शब्दांची कुस्ती म्हणता येईल ती शिरूर मतदारसंघातनं बघता येईल. कसं बघता तुम्ही जागाकडे? नाही, एक तर ठाण्यामध्ये आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होण्याची वेळ आलेली आहे. आणि आता नाशिकचं जे छगन भुजबळांचं आजचं विधान आहे थोडंसं ते फार मजेशीर आहे, किंवा 20 मेच्या आतमध्ये उमेदवारी जाहीर करा. तसं ठाण्याच्या बाबतीमध्ये पण आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, तिथला उमेदवार आता प्रताप सरनाईकांचं नाव अचानक पुढे आलं. त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशनमधून गुन्हेगारांची असे संभाव्य उमेदवार असतात, त्यांना साधारणतः कल्पना देऊन ठेवली पाहिजे. एवढं मोठं तुम्ही पक्ष चालवत आहेत, राज्याचं नेतृत्व करतात, तर तिथं त्यांना काहीतरी पुसटची कल्पना असली पाहिजे की 4-5 लोक असतात लोकसभेसाठी. लोकसभा मतदारसंघ प्रचंड मोठा असतो, त्यामध्ये ठाणे मुंबईमधले जे मतदारसंघ आहे ते तुलनेने महाराष्ट्रातले हिंगोली वगैरे मतदारसंघापेक्षा प्रचंड मोठा आवाका असलेले. जिथं राज्याचं नेतृत्व आपण करतायत तिथं तुमच्या शॉर्टलिस्ट उमेदवारांना तुम्ही तयारी करून ठेवायला पाहिजे. ते आता ह्या ज्या बातम्या येतात की त्यांनी पोलीस ठाण्यामधून सगळी गुन्ह्यांची माहिती वगैरे जी सादर करावी लागते निवडणूक आयोगाला ती सगळी मागवायला सुरुवात केलेली. याचा अर्थ त्यांना आतापर्यंत कल्पनाच नव्हती की मी पण उमेदवार असू शकतो या सगळ्यामध्ये. तर साधारणतः एवढं वर्कआउट तर नक्कीच असायला पाहिजे, कारण श्रीकांत शिंदे कल्याणमधून उमेदवार असतील तर ठाण्यातून कोण असतील ह्याच्यावर 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून चर्चा चालू आहे. आणि भारतीय जनता पक्षाने तिथं प्रचंड पद्धतीनं या दोन्ही जागांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं की भाजपची ताकद जर वाढवायचे काही एरिया ठरलेले आहेत जिथं भाजप खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, तर तो ठाणे कल्याण परिसर त्यांच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्वाचा एरिया आहे. तिथं त्यांनी ती ताकद लावलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेंनी. हां, आणि नक्कीच शिरूर जागा एक छोटीशी अपडेट की आज दिवसभर शिरूरची आहे, पण जागेवरती म्हणजे तिथं तर लढत सुरू झाली, पण कलगीतुरा जो आहे तो सगळीकडे जोरात तो बघायला मिळालाय. आणि आज ची तारीख जी संभाजीनगर जाहीर करण्यात आजचा मुहूर्त हुकतोय. जाहीर केलं त्यांनी की उद्या भागवत कराडांचं जे आज एक उद्या उगवला, त्याच्यामुळे उद्या कधीच येत नसतो का, पण ह्या याच्यामध्ये येणार आहे नक्की, कारण इथं फार दिवस चालणार नाही. उमेदवार तर डिक्लेअर करावंच लागेल, पण तो उद्याचा आज कधी होणार आणि उद्याचा कधी होणार आणि उद्याची जी आहे ना उद्याचा जो शो आहे ज्या जागांचं त्रांगडं अडकलंय, जे भिजत घोंगडं पडलंय त्याच्यावरतीचा उद्या शो करणार सर आपण. या ज्या जागा का अडकताय त्यांचं त्रांगडं जरी सुटलं तरी आपण ते त्रांगडं नेमकं का होतं याच्यावरती म्हणजे उद्या संध्याकाळी आपल्या 8:30 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत सुटलं तर ठीक आहे, पण नाही झालं तरी त्या नेमकं कशामुळे अडकून आहे आणि झाल्यावरती कशामुळे अडलं होतं याच्यावर त्याचा उद्याचा शो आहे, तो नक्की बघा. उद्या मी त्याच्यावर रिसर्च करून आमच्या सगळ्या टीमशी बोलून की उद्याच्या शो मध्ये ज्या जागा शेवटपर्यंत लटकल्या गेल्या किंवा लटकवल्या गेल्या आणि का लटकवल्या गेल्या याच्यावरती त्या का घोषित नाही केल्या गेल्या, तिथले उमेदवार का लवकर दिले नाही, त्याच्या मागची काय स्ट्रॅटेजी होती की परेशानी होती, या सगळ्यांची माहिती सखोल उद्या घेऊन तुमच्यापर्यंत येऊयात. नक्कीच, धन्यवाद, थँक्यू.